हॅलो, मी राजन सावरीकर. तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा. आज आपण थोडंसं इलेक्ट्रिक करंट विषयी पाहू. जेव्हा एखाद्या कंडक्टरमधनं इलेक्ट्रॉन्स हे फ्लो व्हायला सुरुवात होते तेव्हा आपण म्हणतो की त्या तारेतून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे. या इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट्स बरेच आपल्याला बघायला मिळतात, ज्याला आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. म्हणजे एखाद्या कंडक्टरमधनं जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा तो कंडक्टर गरम झालेला आपल्याला दिसून येतो. ही गरम होण्याची जी प्रोसेस आहे ही कशामुळे होत आहे, तर त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स हा जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला तो कंडक्टर गरम झालेला दिसून येतो. म्हणजे वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्स मध्ये कुठली एनर्जी असते, तर ती असते कायनेटिक एनर्जी. सो वाहणारे इलेक्ट्रॉन्स जेव्हा थांबवले जातात हाय रेझिस्टन्समुळे, तेव्हा ती कायनेटिक एनर्जी जी आहे ती एकदम झिरो होते. पण आपल्या एनर्जी कॉन्झर्वेशनच्या नियमानुसार एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉय. ओनली व्हॉट वी कॅन डू, आपण एका प्रकारची एनर्जी ही दुसऱ्या प्रकारामध्ये फक्त रूपांतरित करू शकतो, कन्व्हर्ट करू शकतो, आणि युनिव्हर्समधली टोटल एनर्जी ही कायम असते. त्या जर नियमाला आपण जर समोर ठेवलं तर कायनेटिक एनर्जी ही झिरो होईल हे आपल्याला शक्य नाही. मग काय होत असतं, तर ही कायनेटिक एनर्जी ही ट्रान्सफर होते हीट एनर्जीमध्ये, आणि हीट एनर्जीमुळे तो कंडक्टर गरम झालेला दिसून येतो. हिटिंग इफेक्ट दाखवणारे बरेचसे डिव्हाइसेस, बरेचसे उपकरण आपण आपल्या घरातही वापरतो. हीटर आहे, रूम हीटर आहे, वॉटर हीटर आहे, गीझर्स आहेत. त्याच्यानंतर जुना इनकॅन्डेसंट बल्ब आहे की ज्याच्यामुळे तो बल्बच गरम व्हायचा. सो हे सगळे हिटिंग इफेक्ट वाले आहेत. आणि हिटिंग इफेक्ट जेवढा आपल्याला जास्त पाहिजे असेल तेवढा आपल्याला कंडक्टरचा रेझिस्टन्स जास्त लावावा लागतो, जास्त ठेवावा लागतो. दुसरा इफेक्ट आहे इलेक्ट्रिक करंटचा, तो आहे मॅग्नेटिक इफेक्ट. आपण मॅग्नेट तयार करू शकतो. मॅग्नेटमध्ये एखादा इलेक्ट्रिकल विशिष्ट एक रचना कंडक्टरची ती आपल्याला कम्प्लिटली मॅग्नेटमध्ये रूपांतरित करता येते. याच्यामध्येही आहे की एखादा चार्ज हा जेव्हा फ्लो होतो, तेव्हा त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. चार्ज जर स्टेबल असेल, स्थिर असेल, तेव्हा त्याच्याभोवती इलेक्ट्रिक फील्ड असतं. पण तो जेव्हा पळायला लागतो, तो जेव्हा व्हायला लागतो कंडक्टरमधनं, तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड बरोबरच त्याच्या अराउंड, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड पण तयार झालेलं दिसून येतं. सो हा इफेक्ट जो आहे याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट असं म्हणतो. आणि याचा मॅग्नेटिक इफेक्ट फार अफलातून आहे, तो फार आवश्यक आहे. याचं कारण कुठल्याही मॅग्नेटचं मॅग्नेटिझम हे आपल्याला बाहेरून कंट्रोल करता येत नाही, पण इलेक्ट्रिसिटीनी तयार केलेलं जे मॅग्नेटिझम असतं ते आपल्याला कंट्रोल करता येतं. म्हणून ते इंडस्ट्रीमध्ये फार उपयुक्त ठरतं. त्याचा पुढचा इफेक्ट, तिसरा इफेक्ट आहे लाईट इफेक्ट. एखाद्या कंडक्टरमधनं जर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर तो इतका गरम होतो की गरम होऊन शेवटी तो लाईट एमिट करायला लागतो. आणि त्याचं उदाहरणही इनकॅन्डेसंट बल्ब हेच आहे. चौथा इफेक्ट आहे साऊंड इफेक्ट. इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन आपल्याला साऊंडमध्ये करता येतं, आणि साऊंडमध्ये करण्यासाठी आपल्या शाळेतली, तुमच्या शाळेतली किंवा कॉलेजमधली जी इलेक्ट्रिक बेल असते,
हे त्याचं खूप छान उदाहरण आहे. आणि त्याच्या पुढचा इफेक्ट आहे केमिकल इफेक्ट. एखाद्या लिक्विडमधनं करंट फ्लो झाला, इलेक्ट्रोलाइटमधनं करंट जर फ्लो झाला, तर आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय की ज्याच्यातून करंट फ्लो होतो असं लिक्विड जे असतं त्यालाच आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. सॉलिडमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला की त्याला कंडक्टर म्हणतात. लिक्विड किंवा गॅसेसमधनं जर इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला तर त्याला इलेक्ट्रोलाइट असं संबोधलं जातं. तर केमिकल चेंजेस पण घडून येतात इलेक्ट्रोलाइटमध्ये. म्हणजे पाण्याचं आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी त्याच्यामधनं आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो करावी लागते. सो हे काही इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट्स आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. थँक्यू.